अमावस्या आणि पौर्णिमा ह्यांच्याविषयीची मी तुम्हाला कहाणी सांगते। अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोघी सख्या बहिणी आणि ती एका राजाच्या मुली होत्या। आता पौर्णिमेला भजन कीर्तन म्हणजे खूप ती देवादिकाचं करायची, तिला खूप देवाचं येड होतं आणि तिला खोटेपणा आवडत नव्हता, चुकीचा मार्ग आवडत नव्हता आणि तसं अमावस्याचं नव्हतं। अमावस्या ही पूर्ण तिच्या वडिलांना सपोर्ट करायची, तिचे वडील चुकीच्या मार्गाने चालले तर तिथं सपोर्ट करायची। त्यामुळं त्यांच्या वडिलाला ना पौर्णिमेचा खूप राग यायचा। एकच वाटायचं की पौर्णिमा माझ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करती वाटायचं आणि त्याला ह्याचा अपमान वाटायचा की मी राजा आहे, माझा विरोध कोण करत नाही पण माझी स्वतःचीच मुलगी करते असं वाटायचं। म्हणून तो पौर्णिमेला नेहमी राग राग करायचा, ना आवडती मुलगी म्हणायचा। आणि अमावस्या ही त्याची आवडती मुलगी त्या राजाची। अमावस्याला सगळे नवीन नवीन कपडे, सगळं नवीन असायचं आणि पौर्णिमेला मात्र तिनं वापरून राहिलेले कपडे, खायला प्यायला सगळं शिळं पाकं जुनं असायचं। आणि मग त्यांना एक भाऊ पण होता। मग त्या भावाचं लग्न झालं। भावाचं लग्न झाल्यानंतर भाऊजाई घरात आली। भाऊजाई घरात आल्यावर पौर्णिमा भाऊजाईशी बी खूप प्रेमानं वागायची, तिला कामात हातभार करायची आणि तिला मंदिरात घेऊन जायची, तिला देवाच्या कथा वगैरे सांगायची। पण अमावस्या आहे ना, ती भाऊजाईला बी लय ॲटिट्यूडनं वागायची, का तर लाडकी होती ना आईबापाची। मग भाऊजाईला बी लय घमेंडानं बोलायची, वाकडं तिकडं बोलायची, राग करायची, त्रास द्यायची। मग आता एक दिवस राणी आपल्या नवऱ्याला म्हणते की महाराज आता आपल्या पुरी उपवर झाल्यात, लग्नाच्या झाल्यात, आता त्यांच्या लग्नाचं बघा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पौर्णिमेला मुलगा बघताना एकदम गरीब कुटुंबातला बघा। कारण ती कसं आहे, ही भिकार नादाला लागलेली आहे, कुठं देवदेव करायचं, कुठं ही करायचं ती करायचं, ती काही चांगल्याच्या घरात सपादणार नाही, ती एखाद्या गरीबाच्याच घरात सपादल, त्यांच्याच घरात चालल। आणि अमावस्यासाठी एक अमावस्या खूप चांगली आहे म्हणली, तिला खूप ज्ञान आहे म्हणली सगळ्या गोष्टीचं, तिला कसं कसं राहायचं श्रीमंत घरात ही माहिती आहे, म्हणून तिच्यासाठी एक राजकुमार बघा। मग त्याच गावामध्ये त्या राजानं पौर्णिमेसाठी एक खूप झोपडीचं घरात राहणारा गरीब कुटुंबातला मुलगा बघितला आणि त्या अमावस्यासाठी त्याच गावातल्या राजाचा मुलगा बघितला। मग दोघीचं थाटामाटात लग्न केलं। पण जेव्हा पाठवणी करतात तर पाठवणीला अमावस्याला इतकं काही सोनं नाणं हिरे जवाहरात सगळं दिलं, कपडे लत्ते, पण पौर्णिमेला काहीच दिलं नाही। आणि पौर्णिमेची पाठवणी करताना त्या राजानं आणि त्याच्या बायकोनं सांगितलं की तुला काय द्यायची गरजच नाही म्हणलेलं आहे, तू देव करती ना, तर बघू तुझा देव तुला काय काय देतो ती म्हणला, सगळं काही देव देत नसतो म्हणला। आणि तिची पाठवणी केली। मग आता तिची दारिद्र्यता चालूच होती, गरिबी चालूच होती। 7-8 वर्ष निघून गेले। 7-8 वर्ष निघून गेल्यानंतर ह्यांना 2 पोरं झाले, अमावस्याला 2 पोरं झाले, पौर्णिमेला 2 पोरं झाले। आई वडील वारले, म्हणजे राजा राणी वारले। आता ते आई वडील तसं काही तिला आधार बी नव्हता म्हणा आई वडिलांचा। मग अमावस्यानं गावामध्ये एक नवरा थोडा श्रद्धाळू होता अमावस्याचा, गावामध्ये मोठी पूजा ठेवली। गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं पूजेसाठी, पण पौर्णिमेला सांगितलं नाही। का तर अमावस्याला वाटलं ती बहीण आपली भिकारीच आहे, तिला सांगावं तर आपली प्रतिष्ठा गावात कमी होईल, म्हणून तिनं सांगितलं नाही। मग चालले लोक सगळे, तर पौर्णिमा दारात बसलेली होती। आता त्याच्यातली एक बाई म्हणली, बाई तू तर एवढं देव वगैरे करती म्हणली आणि तुला बहिणीनं बोलवलं नाही का म्हणली, बहिणीच्या घरी पूजा आहे की म्हणली, तू इतर ठिकाणी पूजेसाठी जाते म्हणली, बहिणीच्या घरी तर येवंच लागल तुला। मग पौर्णिमेला विचार आला की ही घरातली पूजेची धावपळ वगैरे सगळं असतंय, त्याच्या नादात माझी बहीण विसरली असेल, किंवा तिला असं वाटलं असेल की बहीण तर आपल्या हक्काची आहे की तिला काय सांगायची गरज आहे, तिनं मनानं येवं, म्हणून पौर्णिमा म्हणली आणि शेवटी देवाचं काम आहे म्हणली, ह्याच्यात खालीपणा घेतला तर काय फरक पडणार आहे म्हणली, नाही सांगता आपण स्वतःहून जावं। म्हणून ती बहिणीच्या घरी गेली। बहिणीनं बघितलं, अमावस्यानं बघितलं की पौर्णिमा आली, तिनं शेवकापाशी लगेच निरोप पाठवला की तिला सांग घरात इकडं फिरू नको, एका कोपऱ्याला बसून राहा, नाही बोलवता तू कशाला आलीस। पौर्णिमेला खूप वाईट वाटलं आणि मग नवऱ्याला पण तिनं आणि स्वतः पण एका कडाला कोपऱ्यात बसली। मग सगळं पूजा झाला, सगळं विधी झाली आणि मग अमावस्यानं सगळ्याला प्रसाद वाटला, पण आपल्या बहिणीला काय प्रसाद दिला नाही, काहीच दिलं नाही। मग तिनं थोडंसं जे आहे ती जेवण केलं आणि वापस यायला निघाली। मग वापस यायला निघालेस तिला वाईट वाटलं की आता घरी गेल्यानंतर पोरं विचारतील की मावशीकडे गेलतीस, मावशीनं प्रसाद वगैरे काही दिलं का। मग तिनं नवऱ्याला म्हणली, तुम्ही एक काम करा म्हणली, तुम्ही जावा म्हणली घरी, रस्त्यातून इथंच माझं माहेर आहे म्हणली, मी तिकडं माहेरी जाऊन उद्या सकाळी येते। नवरा ठीक आहे म्हणला। मग तिनं चालली माहेरला। तर माहेरला जात असताना एक म्हातारी होती, तिथं तुळस होती, तुळशीपाशी बसलेली एक म्हातारी होती।
मग तिनं तिथं बसली न रडायला लागली की देवा किती दिवस माझी ही सत्व परीक्षा बघणार आहेस, किती दिवस माझा वनवास करणार आहेस म्हणून. मग त्या तुळशीपसली म्हातारी जवळ आली आणि विचारलं, बाळा म्हणली कुठं चालली? तर म्हणली माहेरला चालली. तर म्हणली हे बघ हे तुळशीचं रोपटं सुकून चाललं ग म्हणली ना, आता मी थकले म्हणली, मला काय ह्याला बघणंच होईना, जरा तू ही रोपट्याला म्हणली आणि तुळशीला म्हणली जरा थोडं धुवून त्या रोपट्याला पाणी घाल. तिनं म्हणली ठीक आहे आजी म्हणली. मग तिनं ती तुळस चांगली धुली, आजूबाजूचा परिसर झाडला, त्या रोपट्याला पाणी घातलं आणि मग जायला निघाली. तेव्हा तिनं सांगितलं की म्हणली तू जेव्हा घरी जाशील तेव्हा मला भेटून जा म्हणली, अशी जाऊ नको. ठीक आहे म्हणली. तिथून थोडं पुढे गेली तर तिथं महादेवाचं मंदिर होतं. मग तिथे एक म्हातारं माणूस बसलेलं होतं. म्हातारं माणसानं आवाज दिला, बाई जरा इकडे ये ग म्हणले. मग ती गेली पौर्णिमा. गेल्यानंतर तिथं विचारलं की म्हणले हा बाबा? तर म्हणले मी जरा थकलोय ग म्हणले, मला हे मंदिर झाडता येईना म्हणले आणि महादेवाची पिंड धूळ खायली म्हणले, थोडं तू साफसफाई. तिनं मस्त तिथं बी झाडू होती मारला, महादेवाची पिंड स्वच्छ केली, फुलं वाहिली. आणि मग त्या बाबांनी सांगितलं जाताना मला भेटल्याशिवाय जाऊ नको म्हणले. ती म्हणली ठीक आहे. मग पुढे गेली तर तिथं कालिका देवीचं मंदिर होतं. मग तिथे एक स्त्री बसलेली होती, म्हणजे एक बाई होती. ती बाई म्हणली अगं म्हणली हे बघ मला एकटीला करता येई नाही म्हणली, जरा साफसफाई तू मला मदत करशील का म्हणली. म्हणली ठीक आहे. मग तिथे बी सगळी साफसफाई केली कालिका देवीची आणि चालली. मग जाताना तिच्या माहेरला जाताना नदी आडवी लागत होती. तर नदीच्या कडेला एक बाई बसलेली होती, म्हातारी बाई, साक्षात ती गंगा नदी होती. मग ती नदी तिला म्हणली कुठं चालली बाई म्हणली. तर म्हणली काय नाही माहेरी चालली म्हणली, पण आता ही नदी ओलांडून कशी जाऊ. तर म्हणली आजी तुम्ही इथं का बसली. तर काय सांगू बाई म्हणली, सगळे लोक येतात म्हणली आणि हे बघ इथं काही बी कचरा आणून टाकतात म्हणली, सगळे येतात पाप मध्ये टाकून जातात, असं तसं सांगितलं. तर म्हणली आजी तुम्ही काळजी नका करू, 1 मिनिटात म्हणली मी सगळं स्वच्छ करून देते. मग तिनं नदीमध्ये पडलेला कचरा, ती पानगवत वगैरे असतंय काढलं आणि सांगितलं. मग त्या आजीनं एक नाव म्हणली, पण आजी आता मी माहेरी कशी जाऊ म्हणली नदीच्या पलीकडं. मग त्या आजीने एक नाव बोलवली फुलानं सजवलेली. मग नाव आल्यानंतर आजीनं सांगितलं बाळा म्हणली जाताना मला भेटून जा, असं जाऊ नको म्हणली. ठीक आहे आजी. मग ती होडीत बसली, नदी पार केली, माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर आता भाऊजाईला हिनं खूप म्हणजे मदत करायची, त्यामुळं भाऊजाईला ही आवडायची. आता आवडती नणंद आली म्हणून भाऊजाईनं मस्त गोडाधोडाचं जेवण वगैरे केलं. त्या भाऊजाईला लेकरं होते, आत्या आली म्हणून सगळ्या गप्पा गोष्टी रात्रभर चालल्या. मग सकाळी जेवण वगैरे झाले ना, आता ही वापस यायला निघालीच भाऊजाईनं नंदाला आपल्या कपडे लत्ते केले बांधून, थोडं गोडाधोडाचे पदार्थ, थोडं सोनं नाणं दिलं म्हणली, ही लेकराली फिकराली घाला तुमची गरिबी आहे म्हणून दिलं बांधून. मग ती गाठोडं घेऊन ती नावत बसून आली कडाला. तर तिथं म्हातारी होती. मग म्हातारीला भेटली, म्हातारीनं तिला एक गाठोडं दिलं आणि म्हणली हिथं सोडू नको, घरी गेलेस बघ. मग तिथून पुढं आल्यानंतर ती कालिका मंदिरात गेली. तिथल्या पण त्या बाईनं एक गाठोडं दिलं आणि सांगितलं इथं सोडू नको, घरी गेलेस बघ. तिथून पुढं महादेवाच्या, म्हणजे साक्षात ती म्हातारं नव्हतं तर महादेवच होतं. तर त्या महादेवानं पण एक गाठोडं दिलं, ती सांगितलं इथं सोडू नको, घरी गेलेस ह्याला उकलून बघ. आणि मग परत त्या तुळशीपाशी आल्यानंतर तिथल्या पण आजीनं एक ती गाठोडं दिलं आणि सांगितलं इथं सोडू नको, घरी गेलेस बघ. मग ही घरी आली, बघितलं का सगळे. पहिल्यांदा तिनं सुरुवात माहेरच्या गाठोड्यापासून केली. त्याच्यात बी सोनं नाणं सगळं, म्हणजे सगळ्या ह्याच्यात धन दौलत सोनं नाणं सगळं निघलं. आणि तुळशीच्या शेवटच्या गाठोड्यात अन्नधान्य निघलं, सगळं निघलं. मग आता तिला मनात विचार आला की आपण म्हणली लग्न झालं तसं कधी पूजा विधी काही केलीच नाही म्हणली घरात, का तर आपली 7 ह्याची दारिद्र्य होते म्हणली आपल्या मागं, आता देवानं आपल्याला सगळं दिलं म्हणली. मग तिनं देवाचे आभार मानले आणि पूजा ठेवली. पूजा ठेवल्यानंतर तिनं सगळ्याला पूजाला सांगितलं, भावाला सांगितलं, भाऊजाईला सांगितलं, सगळ्या गावाला सांगितलं. आणि तिनं त्या आमोशाला पण सांगितलं. म्हणली तिनं कशी का वागना म्हणली, पण ती शेवटी बहीण आहे. मग त्या आमोशाला पण पूजाला सांगितलं. मग ती आमोशा आली. आमोशा बघून सगळं चकित झाले की अरे आपल्यापेक्षा हिला तर ऐश्वर्य आलं, एवढं आलं कुठून. मग सगळी पूजा फिजा उरकली. हिनं आमोशाला सुद्धा प्रसाद दिला. जसं आमोशा वागली तसं ही वागली नाही, का तर हिचं मन सरळ होतं. मग आमोशाला प्रसाद दिले. आमोशाला न राहून आमोशानं विचारलं, म्हणली तुझी तर एवढी गरिबी होती म्हणली, एवढं कुठून आलं ग म्हणली तुझ्याकडं. हिनं आपलं सरळ सांगितलं म्हणली, हिथं या काजीनं गाठोडे दिलं, त्यानं दिलं, सगळं सांगितलं. त्यांच्या गाठोडेमध्ये असं असं धन निघलं म्हणली. आता ह्या आमोशाचे फिरले की डोळे. तिनं पण विचार केला माहेरी जायचा. मग तिला वाटायला की आता हे आपल्यापेक्षा श्रीमंत झाले, आपल्याला हिच्यापेक्षा श्रीमंत व्हायचं. मग हिनं निघाली माहेरी जायला. मग माहेरी जायला निघताना पहिल्यांदा तुळस लागली. तुळशीपाशी आजी होती. मग ती आजी म्हणली, बाई म्हणली मी थकले ग म्हणली, मला काय होईना गेले थोडं झाडू. तर ती म्हणली ए बाई म्हणली, मी काय तुला मोलकरणी दिसते का म्हणली, मी एका राजाची बायको आहे म्हणली, मी महाराणी आहे म्हणली, तुझे काय हात कुठे गेले का, कर की म्हणली तूच आणि निघून गेली.
पुढं महादेवाच्या मंदिरात बी असंच झालं, तिथं बी ती वाकडंच बोलली. कालिका देवीच्या मंदिरात पण असंच झालं, वाकडंच बोलली. नदीवर पण तसंच झालं आणि वाकडंच बोलली. मग शेवटी माहेरी पुचली. मग नदीवर म्हणली, ओ आजी म्हणली, माझ्या बहिणीला तुम्ही होडी बोलवली होती म्हणली, मला पण बोलवा. मग तिनं होडी बोलवली, पण त्याला फुलं नव्हती, काटे कुठे होते, कशी तरी कोपऱ्यात बसली गेली. मग माहेरी गेल्यानंतर भाऊजाईने बी आल्यावर तोंड वाकडं केलं बघितल्यावर. मग तिनं भाऊजाईला म्हणली की म्हणली, का हो म्हणली, पौर्णिमा आली तर म्हणली तुम्ही इतकं चांगलं गोडाधोडाचे पदार्थ खायला केले म्हणली, मला हायती जेवायला वाढलं म्हणली, आणि तिला किती तुम्ही सगळं ही केलं म्हणली, कपडे लत्ते दिले, साडी चुडी केली, मलाच का म्हणले असं. त्यावेळेला तिनं सांगितलं, तुझ्या आईबाप असताना तुला माज केलास म्हणली, तुझ्या आईबाप असताना म्हणली पैशाच्या जोरावर तुम्हाला खूपच त्रास केला, तर मी तुला आत्ता का प्रेमानं वागू म्हणली. मग हाय ही तिला चटणी म्हणजे जी रोजचं जेवण असतं तीच वाढलं. आणि वाटं लावताना पण म्हणली माझ्या बहिणीला दिलं तर म्हणली तुम्ही गाठोडा, आता मला पण द्या. त्यावेळेला तिनं म्हणली ठीक आहे म्हणली, तुम्ही वजनही घेऊ शकणार म्हणली, तुम्ही पुढं जावा, मी शेवकापाशी पाठवते. आणि मग तिथून नदीच्या काठाला आली. मग नदीच्या काठाला आलीस त्या आजीला पण म्हणली तुम्ही माझ्या बहिणीला गाठोडं दिलं तर मला पण द्या. ती म्हणली बाई तू वजनही घेऊ शकणार, मी पाठवते म्हणली, पाठीमागून जातो पुढं सासरी. तिला खुश आनंद झाला की आता गाठोडीत भरपूर येणार आहे म्हणून. मग तिथून कालिका मंदिरात गेली, तिथली पण ती बाई तसंच म्हणली की तुला वजनही नेता येणार, जातो म्हणली, मी पाठवते. मग तिथून पुढं ती महादेवाच्या मंदिरात गेली, तिथले पण बाबा तसंच म्हणले तुझा मी पाठवतो. मग ती घरी पोचली, तिला आता घरी लय आनंद की आता मला पण इतकं मोठं धन भेटणार. मग घरी ती शेवकापाशी गाठोडे आले 5. मग तिनं पहिलं माहेरचं सोडून बघितलं, त्याच्यात माती होती. नदीचं बघितलं तर नदीतली जमा झालेली सगळी घाण त्या गाठोड्यात होती. परत कालिका देवीच्या मंदिरात बघितलं तर म्हणजे खराब झालेलं नारळ वगैरे ही सगळं त्या गाठोड्यात बांधलेलं होतं. आणि महादेवाच्या मंदिराच्या तिथं सगळं साप विंचू ही त्या गाठोड्यात होते. आणि तुळशीपाशी सगळा कचरा गाठोड्यात होता. आणि मग तिनं विचारले की हे असं का, माझ्याच बाबतीत असं का. तेव्हा त्याला मग पुन्हा तिथं सांगितलं की म्हटले जी पैशाचा माज करतात, घमेंट करतात, ही कालचक्र आहे. आणि ते कालचक्र कधी कोणत्या दिशेनं फिरेल सांगता येत नाही. त्यामुळे किती जरी पैसा आला तरी माज केला तर ही असाच प्रकार होतो. आणि तुला माणसाची किंमत नव्हती, तू खोट्याच्या बाजूकून चालत राहिलीस. आणि तिची गरिबी जरी असली तरी तिनं सत्य सोडलं नाही, सत्याच्या साईडकडून चालत राहिली. म्हणून देवानं कर्माचं फळ आज ना उद्या देव देतोच, आत्ताच देतो असं नाही, आज ना उद्या हे कर्माचं फळ देतोच. तसं तुला तुझ्या कर्माचं फळ देवानं दिलेलं आहे आणि तिला तिच्या कर्माचं फळ देवानं दिलेलं आहे. आणि ही अशी होती अमावस्येची आणि पौर्णिमेची कहाणी. आणि शेवट पण अमावस्याला आपण म्हणजे पूर्ण अंधाराचा असतो आणि पौर्णिमेला उजाडाचा असतो.